श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं समोर आपण जी दैवत ठेवलेली आहेत. काल आपण पाहिलं की जीवनाचं, सामान्य माणसाच्या जीवनाचं, भक्तीचं एक निधान म्हणजे एक प्रतीक म्हणून आपण विठ्ठल रखुमाई ठेवलेले आहेत. ज्ञान आपल्याला लागतं, अत्यंत आवश्यक आहे. तसे दोन्ही सरस्वती आणि गणेश हे ज्ञानाचे देव आहेत. पण आपण ज्याला जीवन म्हणतो, जे वाहत जातं, आणि ज्ञानाची जी सूत्र आहेत, सूत्रासाठी आपण गणेश ठेवलेल्या आणि वाहत जाणाऱ्या ती सरस्वती आहे ना, रसवती आहे, ती वाहणारी आहे. म्हणून आपण जीवन तिच्या याने ठेवलेलं आहे. जीवन विठ्ठलाच्या याने आहे आणि ह्याच्या नावाने सूत्र आपण ज्याला म्हणतो ते जीवन. आणि शिक्षण, शिक्षणाची देवता आपण सरस्वतीला समजतो, असा तो विषय आहे. समोर म्हणलेत आपण कालच्याच सारखे 2 श्लोक म्हणूया, माझ्या नंतर म्हणायचे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थसिद्धये आयुः कामार्थसिद्धये या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः निःशेषजाड्यापः आयुः कामार्थ आणि निःशेष जाड्यापहा. अपहा म्हणजे दूर करणारे, जाड्य म्हणजे आपल्या जीवनात येणारी हल्लीची निराशा सुद्धा जाड्यच आहे, पण एका अर्थाने शरीराची अशी एक प्रकारची सुस्त अवस्था आहे, निष्क्रिय अवस्था आहे, दुसऱ्यांनी ढकलल्याशिवाय आपण जात नाही, अशा अवस्थेला जाड्य म्हणलेलं आहे. जाड्य, मांद्य, मंदता, जाडी नाही आहे, जडता आहे. जडता, मंदता, मंदबुद्धी किंवा जड शरीर हे घालवून टाक, हे सरस्वती. आणि आपल्याला जर जीवन खरंच आनंदमय बनवायचं आहे, आनंददायी म्हणजे इतरांना आनंद देणारं बनवायचं आहे, तर हे दोन्ही पाहिजेत. एक आयुः कामार्थ, ही काय आयुष्याची कामना नाही फक्त दीर्घ आयुष्य दे, हे आयुष्य संपन्न आयुष्य दे, समृद्ध आयुष्य दे, आनंदी आणि समाधानी आयुष्य दे. आणि हिला तीच प्रार्थना आहे की जीवन समृद्ध कर. आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी जे शिक्षण आहे, त्या शिक्षणाची सूत्र मला समजावून दे. काल आपण हा प्रास्ताविक विषय बघितला होता. आज सूत्रांना आज सुरुवात करूया. सूत्र म्हणजे बघितलं की आपण न्याय संस्कृतमध्ये शब्द वापरतो, खूप न्याय आहेत. संस्कृतची जर तुमच्याकडे डिक्शनरी असेल तर त्या डिक्शनरीच्या शेवटी न्याय दिलेले आहेत आणि कितीतरी निरनिराळे जीवनोपयोगी न्याय आहेत. पण आपण जीवन शिक्षण असा विचार करतोय. उदाहरणार्थ प्रधान मल्ल निबर्हण न्याय आठवते तुम्हाला? म्हणजे ज्यावेळेला कंस हा राजा होता, पण चाणूर, सुबल हे आपण म्हणतो ना, यांना मारलं ते पहिल्यांदा जास्तीत जास्त प्रधान मल्ल जो आहे ना त्याचा पराभव केला की बाकीचे मल्ल नमस्कार करून बाजूला सरतात. म्हणजे एक छोटीशी अडचण आहे, एक मोठी अडचण आहे. मोठी अडचण दूर केल्यानंतर छोटीशी अडचण दूर करण्याचा मार्ग आपल्याला दिसतो. हा न्याय आहे. म्हणजे हे एक जीवनात वागण्याचं सूत्र आहे, जीवनात वागण्याची एक पद्धत आहे, गाईडलाईन आपण म्हणतो. पण आता आपण जे सुरुवातीला घेणार आहोत ते फार प्राचीन काळापासून आलेले न्याय आहेत, सुंदर सूत्र आहेत. आपण निराळ्या संदर्भात ती बघितलेली आहेत
यावेळेला फक्त शिक्षण मुलाचं नाही आहे लक्षात ठेवा, तर शिक्षण मुलाच्या वडिलांचं आहे आणि मुलांच्या आजोबांचं आहे, मुलाच्या आईचं आहे आणि मुलांच्या आजीचं आहे. म्हणजे लहान मुलं, युवा आणि प्रौढ माणसं आणि वृद्ध नको म्हणायला, ज्येष्ठ नागरिक, निवृत्त नागरिक, या सर्वांसाठी हा विषय आहे. म्हणून आपण जी सूत्र यापूर्वी बघितलेली आहेत ती एका विशिष्ट संदर्भात बघितली होती, आता व्यापक संदर्भात बघणार आहोत. वट बीज न्याय. तुम्ही खरंच विचार फक्त करून बघा ना, फक्त विचार, कल्पना की केवढंसं बी, आधी वडाच्या झाडाचं बी असतं हेच आपल्याला माहीत नाही, किती छोटं बी असतं, मोहरी एवढं, सासवा किंवा मस्टर्ड सीड म्हणतो, पण ते बीच अनफोल्ड होत जातं ना. बरं, त्याला काय मिळतं? तीच जमीन जी नारळाच्या याला मिळते. नारळाचं निदान एवढा मोठा तरी आहे, आंब्याचं आपण म्हणतो एवढं मोठं तरी आहे, हे किती लहान आहे. आता मोहरीचं झाड बघा, एवढं रोपटंच असतं ना ते मोहरीचं, तिळाचं, असे मोठा वृक्ष होतो आणि त्याला अक्षय आणि आधार असे दोन शब्द आहेत. आधार वड आणि अक्षय वट. ते एवढ्याशा बियात तेच पाणी, तीच जमीन, तेच आकाश आणि मुख्य म्हणजे तोच वारा, तोच सूर्यप्रकाश आणि या एवढ्याशा बीजाचा एवढा विकास आणि निरंतर विकास आहे तो, निरंतर. कारण त्या झाडापासून इतर झाडं, हे झाड समजा काही काळाने गेलं तरी पुढे झाडं आहेत. अगस्ती ऋषी पहिल्यांदा केरळमध्ये गेले विंध्य ओलांडून, म्हणून अगस्ती ऋषी हे पहिले मिशनरी म्हणायला हरकत नाही. कारण नंतर त्यांनी तिथे नौकानयन नाही, नौका बांधणी आणि त्यातून नौकानयन करून जावा, बाली, सुमात्रा ही जी बेटं आहेत ना, तिथे अगस्ती पोचले आपल्या शिष्यानं घेऊन. तिथे त्यांनी कार्य केलं आणि तिथे त्यांनी जो हिंदू धर्म असं म्हणूच नका, कृण्वन्तो विश्वम आर्यम, आपण सगळं जग आहे ना ते सुधारित आणि पण त्याच्याहीपेक्षा सुसंस्कृत बनवूया, या उद्देशाने ते तिथे गेले. आजही जावा, सुमात्रा किंवा बाली यातल्या रस्त्यांना अगस्ती ऋषींचं नाव आहे. काही ठिकाणी अगस्ती ऋषींचे पुतळे आहेत. आपल्या यांना अगस्ती ग्रॅज्युएट झालेल्याला सुद्धा माहीत नाही, इंटरव्ह्यू घेणाऱ्याला सुद्धा अगस्ती कोण होते. अरे हा उत्तर भारतातला विंध्य पर्वत जो भारताची अजूनही मध्य समजला जातो, डाऊन द विंध्याज म्हणजे दक्षिण भारत, ओलांडून आलेले आहेत केरळमध्ये. आणि केरळचं आज व्याकरण आहे ना, त्या व्याकरणाची मूळ बैठक अगस्तीने घातलेली आहे. संस्कृत, मल्याळम काही अवघड नाही आहे. त्या ऋषींना एक दीर्घायुष्य मिळालेली होती आणि जगावर कल्याण करण्यासाठी आपला जन्म आहे हे आपण शिकायचं आहे. अगस्तींनी लावलेला एक वटवृक्ष म्हणून पिढ्यानपिढ्या सांगितलं जात होतं. वादळ प्रचंड झालं काही वर्षांपूर्वी केरळात आणि हा वृक्ष उन्मळून पडला आणि पुन्हा तो लावणं वगैरे शक्य नसल्यामुळे सगळं गाव जमलं, आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक जमले आणि समंत्रक अग्नी दिला. जसा आपण एखाद्या आपल्या वृद्ध पितामहांना, आजोबांना किंवा पणजोबांना देतो, तशा अत्यंत सोबर म्हणजे शांत, सोज्वळ, गंभीर अशा वातावरणात अग्नी दिला. कारण आपली ती श्रद्धा आहे. विचार करा, एखादा नाग मेला, एखादं माकड आपल्याकडून चुकून मेलं तर त्याला अग्नी देण्याची पद्धत आहे. बाकीची जनावरं आपण पुरून टाकतो, पण या जनावरांना कुठे ना कुठेतरी पौराणिक संदर्भ आहे. या जनावरांनी कुठलं तरी असं देवाचं काम केलेलं आहे. तसे अनेक आहेत, पण हे लक्षात घ्या. तर असा हा वटवृक्ष, आधार वड आणि अक्षय वट. अक्षय काय आहे सांगा बरं? मूल्य अक्षय आहेत. मानव जातीची अक्षयता बघायची असेल तर मुलांकडे बघा असं सांगितलं जातं. आजोबा गेले, पणजोबा गेले, जाऊ देत, पण नातू पण तू आहेत ना. म्हणून माणूस हा मर्त्य आहे, पण मानव जात ही अमर आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत या पृथ्वीचा नाश होत नाही तोपर्यंत. आपण जाऊया ना पुढे. तर आधारवड कोणाला म्हणतात? भीष्माचार्य हे आधारवड होते आणि त्यांना इच्छामरणी असं दीर्घायुष्य असं वर होतं. म्हणजे एका अर्थाने ते अक्षयवट होते, पण अक्षय नाही, त्यांचाही क्षय झाला. पण ते एका अर्थाने आपण म्हणूया ब्रह्मचारी होते, ज्ञानी होते, पराक्रमी होते. सर्व प्रकारचं तेज त्यांच्यात एकवटलेलं होतं आणि त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेमुळे, ती प्रतिज्ञा योग्य अयोग्य ही चर्चा नाही करायची, पण त्यांनी इतकी कठोर प्रतिज्ञा केली. भीष्म प्रतिज्ञा हा शब्दप्रयोग त्यातून आपल्या भाषेत आला. तर तो केवढा मोठा माणूस होता, त्याला आधारवड म्हणायचं. त्याच्या हाताखाली 5 पिढ्या लढत होत्या त्या युद्धात कुरुक्षेत्रावरच्या. हा केवढा असेल? वयाने नाही, अनुभवानं, ज्ञानानं समृद्ध होता भीष्माचार्य. आधारवड सहस्रांचा म्हणून एका मुख्याध्यापकांवर पुस्तक आहे.
नाव सांगत नाही, पण नाव सांगेल नीरज सहस्रबुद्धे हे पुण्याच्या मुंबईच्या एका चांगल्या महत्त्वाच्या शाळेचे मुख्याध्यापक. त्यांच्या हाताखालून गेलेली मुलं ही निरनिराळ्या क्षेत्रात गेली, पण त्यांना आपल्या हेडमास्टरांची आठवण कायम राहिली. म्हणून पहिली जी त्यांची पहिलं श्राद्ध म्हणतो किंवा पहिली आपण म्हणतो डेथ ॲनिव्हर्सरी किंवा पुण्यतिथी होती, त्या दिवशी त्याच्या आधी हे लोक जमले. मग त्याच्यात वृत्त क्षेत्रातले लोक होते, प्रकाशन क्षेत्रातले लोक होते, परदेशात गेलेले होते, म्हणजे पैसा उपलब्ध होता. माहिती मिळवण्यासाठी त्यांनी मुलाखती घेतल्या. त्या आठवणींचं ते पुस्तक आहे, प्रत्येक शिक्षकांनी वाचावं. त्याच्यातले अनेक प्रसंग, आता वेळ नाही आहे म्हणून, पण आधारवड हा वटवृक्ष आहे, तो वटबीज न्याय, त्या बीजातून हा वृक्षाचा विस्तार झालेला आहे. एक आहे विस्तार, एक आहे विकास आणि निरंतर विस्तार आणि निरंतर. निरंतर म्हणजे कंटिन्युअस, पेरेनियल, तो थांबणार नाही आहे. बाकीची झाडं काही वर्षांनी वटतात. आता मूळ वटवृक्ष गेला, पण बाकीच्या छोट्या छोट्या वटवृक्षातून किंवा ते आता मोठे झालेले तो जिवंत असतो, म्हणून अक्षय असतो. वट हे आपण मोठ्या झाडांना म्हणतो. म्हणून पंचवटी म्हटल्यानंतर कुठलीही 5 मोठी झाडं किंवा आपण परंपरेनं जे म्हणतो, एक वट आहे, दुसरा पिंपळ आहे. वड आणि पिंपळ हे आपल्याला फक्त वडाच्याच झाडाचा विचार करायचा नाही. पिंपळाचं बी तरी काय, काकविष्ठेचे झाले पिंपळ. मग त्या सर्वही मानिती मंगळ आपण म्हणूया, कावळ्याच्या विष्ठेतून ते पिंपळाच्या झाडाचं सीड पडतं, बी पडतं, वडाचंही पडतं. म्हणून आपल्याला भिंतीतून अगदी उंच इमारत गेली, ते इमारत कुठेतरी टप्प्याला थांबलेली असेल ना, त्या दिवशी कावळे आपला प्रसाद देऊन जातात. मग त्याच्यात जर बी असेल तर त्याला पाणी वगैरे मिळतंच ना, सिमेंट फोडून बाहेर येतं. आणि त्याला नष्ट करणं ही इंजिनिअरिंगमधली अजूनही एक चॅलेंज असलेली समस्या आहे. की मला अनेक इंजिनियर सांगितलं, म्हणा किती कापा, काही करा, आणि ते उपटून काढायचं म्हणजे भिंत पाडली पाहिजे परत. आणि 49 मजल्या आले समजा ते झाड, काय पाडणार आहात तुम्ही? म्हणून हे एक आहे. मला काय सांगायचं आहे, कावळ्याच्या विष्ठेतून इतकं बारीक असतं बी. पण पिंपळ आणि वड याच्यातला फरक लक्षात घ्या. वडाखाली काही वाढत नाहीत दुसरी झाडं, कारण इतकी गच्च त्यांची छाया असते. पण पिंपळाच्या पानांची रचना काय हो, लांब देठ, ते असं निमुळत होत जाणारं, आणि परत तिथे लांब असं शेंडा, ते टोक, आणि त्यामुळे ते हलतं, सळसळतो पिंपळ. वड तसा सळसळत नाही, सळसळता पिंपळ. आणि त्यामुळे त्याच्याखाली झाडं वाढतात, सूर्याचा प्रकाश येतो, त्यांना वारा वगैरे सगळं मिळतं. गच्च वडाच्या झाडाखाली काही नाही, सत्यवान परत जिवंत होतो, कारण सावित्री त्याची पत्नी किंवा शक्ती असते म्हणून. पण बाकी काही वाढणार नाही. नथिंग ग्रोज अंडर द बॅनियन ट्री, हे इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणतात. पिंपळाचं तसं नाही. आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन पिंपळाची पानं देतात, असंही काही ठिकाणी वाचलं आहे. म्हणून पिंपळ आपण त्याला संसार वृक्ष म्हणलेला आहे. आणि संसार जशी पिंपळाची पानं, केवढा विस्तार असतो पिंपळाचा सुद्धा. वटवृक्ष, पिंपळ हे पिंपळाचं झाड. नंतर औदुंबर, आपण ज्याला रुमड म्हणतो किंवा उमराचं झाड म्हणतो, त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत, आपण ती नको बघायला. त्याच्यानंतर शंकराला आवडतं म्हणून बेल आहे. औदुंबरावर आपण दत्ताला स्थान दिलेलं आहे. औदुंबरवाडी वगैरे सारखी क्षेत्र आहेत, पवित्र क्षेत्र आहेत, कुणाची, दत्तात्रेयांची. आणि आवळीचं झाड दिलेलं आहे. खरं म्हणजे विष्णूला तुळस काय नाही दिली, वट म्हणतोय ना आपण, पंचवटी आहे ना, की जी उपासना भूमी व्हायला पाहिजे. तुम्ही मुद्दामून बघा, दक्षिणेश्वरला रामकृष्णांची अशी उपासना भूमी होती, त्याला ते पंचवटी म्हणायचे. आपण नवीन प्लॉट घेतला तर अशी झाडं लावायला हरकत नाही, जर जागा असेल तर. असू दे, ही पंचवटी. पण वटवृक्ष जो आहे ना, वटबीज न्याय, बीज लहान असतं. हे बीज सांगितलेलं आहे ते झाडाचं आहे, तरी एवढा विस्तार आहे. पण हा विस्तार कसा आहे, फिजिकल, तो काळाने अक्षय आहे आणि विस्ताराने खूप स्पेस व्यापतो. पण आपल्या मुलाचं काय हो, मूल म्हणजे आपण आहोत. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन असं म्हणतात. तिथे चाइल्ड अँड फादर अशी रिलेशनशिप नाही. आजचं मूल हे उद्याचं वडील असणार आहे. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, आपण म्हणतो ना, कॅच देम यंग असं म्हणलं जातं. यंग म्हणजे बीज, त्या अवस्थेत त्यांना मोल्ड करता येतं. हल्ली बघा ना, चालण्याआधी मुलांना पोहायला शिकवतात, कारण चालताना त्यांना बॅलन्स ठेवतो. पोहण्यात तरंगायची ती वृत्तीच असते. शिवाय तुम्ही त्यांना ती ट्यूब्स दिल्यात निरनिराळ्या, रबरी अशी ती चाकं दिली, व्यवस्थित पोहतात. ती पोहताना पडण्याची भीती नाही आहे, बुडण्याची भीती आहे. पण माणसं असतात, आई असते, वडील असते, ट्रेनर्स असतात चालताना. आणि म्हणून पोहणं लहानपणापासून, तिथे मग ती मेडल्स वगैरे जिंकली जातात. आपण पाण्याजवळ जाऊ नकोस रे बाबा, पाण्याची मला भीती वाटते, मला भीती वाटते म्हणून तू पाण्यात जाऊ नकोस. आता हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आहे, पण तरी तुम्हाला सांगतो,
हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचं जे विकास आहे ना, त्या विकासाला मर्यादा नाही आहे. माणसाच्या विकासाला तर नाहीच आहे हो. तेच अन्न, आता सांगितलं ना की तेच माती, तीच माती, तेच पाणी, तेच आकाश, तोच प्रकाश, तोच वारा घेऊन या एवढ्याशा बीजातून मोठा वृक्ष तयार होतो. तेच अन्न घरात खातात, तेच कुत्र्याला मांजराला दिलं तर मांजर आयुष्यभर म्याव म्याव करत राहतं आणि कुत्रं आयुष्यभर भोभो. हा मुंजीत मंत्र शिकेल, नंतर आणखीन मंत्र शिकेल, नंतर काय अन्न तेच की हो. कारण का माणसाला निरनिराळ्या शक्ती आहेत, विशेषतः मेंदूच्या. हातात शक्ती आहे, त्याला क्रियाशक्ती, कर्मशक्ती म्हणतो. पायात सुद्धा चलनशक्ती आहे, चालण्याची शक्ती आहे. हृदयात भावशक्ती किंवा प्रेमशक्ती आहे. डोळ्यात दृष्टी आहे, कानात श्रुती आहे, जिभेत रुची आहे, आपण म्हणतो ना, या सगळ्या शक्ती आहेत. पण मेंदूच्या म्हणून ज्या शक्ती आहेत ना, त्यामुळे माणूस हा माणूस आहे. मुद्दा काय आपला की मूल ज्या वेळेला जन्मतं आणि आपल्याला वाटतं की आता तर मी त्याच्याशी कम्युनिकेट करतो आहे. लहानपणी बाबा आले म्हणल्यानंतर ते तिकडे बघतंय, छोटंसं तेवढंसंच असतं. पण ज्यावेळेला ते बोलायला लागतं, आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला लागतं, तिथून त्याचा विकास. अरे त्या विकासाला मर्यादा नाही आहे. मर्यादा नाही म्हणजे जसं वटवृक्ष अक्षय आहे आणि विस्तारित आहे, अनेक ब्रांचेस, पारंब्यांचाच वृक्ष झालेला आहे. मुलाचं काय होईल हो? तो निरनिराळे व्यवसाय करू शकेल, निरनिराळ्या भाषा शिकू शकेल, निरनिराळ्या कला क्रीडा एकाच वेळी शिकू शकेल. तो आपण म्हणतो ना चतुरस्र अष्टावधानी होऊ शकेल म्हणून. पण आपण त्यांना काय करायला पाहिजे? शिक्षण म्हणजे काय? जीवनासाठी शिक्षण आपण म्हणतो. शिक्षण म्हणजे काय? क्रिएटिंग लर्निंग सिच्युएशन अँड अपॉर्च्युनिटीज. त्याला शिकण्यासाठी आता त्याला पोहायला शिकवायचं आहे तर पाणी पाहिजे ना. अगदी हल्ली छान मिळतात, ते रबराचे असतात आणि हवेने भरता येतात. तर पंप असतो त्याला, ते भरलं की त्याच्यात पाणी, जसं आपला टब असतो ना, हे मोठं खोलीवर असतं, हे अनेक KG मध्ये वगैरे तसं असतं. आणि नंतर ते पाणी सोडलं की ते झाडाला मिळालं. मुलं अगदी खेळत असतात तिथे, पाण्याचं भय जातं. पाणी हे एक पंचमहाभूतातलं एक भूत आहे. एक तुम्हाला सांगतो, महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे, गोंदवलेकर महाराजांच्या, की एक व्यापारी आहे. तो म्हणतो माझ्याकडे सगळं आहे पण मला झोप लागत नाही, सगळे उपाय केले. महाराज म्हणाले तुला मी एक आपला प्रयोग करायला सांगतो, करून बघ, पण 1 महिना 2 महिने कर आणि मग बघूया काय होतं ते. एक मोठं विस्तारित तुला पात्र आणता येईल तितकं, जितकं खोल असेल तितकं, आणि त्याच्यात तो रात्री बस, झोप येईतोपर्यंत. आणि तुझ्या लक्षात येईल की हळूहळू मला 1 तासाने झोप आलेली आहे, अर्ध्या तासाने, आणि नंतर तुझ्या लक्षात येईल की मला आता पाण्याची गरजच नाही आहे. एक लक्षात ठेव, पंचमहाभूतातलं एक महाभूत पाणी, ते विस्तार केवढा आहे हो पाण्याचा, 2/3 पृथ्वीच्या, त्यातला एक बिंदू वाटावा एवढ्या पाण्याशी तू एकरूप झालास काही तास. तर ती आई, जलसुद्धा आईच आहे ना. सरिता आपण म्हणतो नदी आई आहे, वायू देवता आपली आई आहे. बघा तुम्ही सगळे आई आहेत, सगळे पिता आहेत, सगळी नाती, आपल्याला जन्म देणारी, आपल्याला वाढवणारी, आपलं रक्षण करणारी, हरता भरता करता आपण म्हणतो ना, हे सगळी ही पंचमहाभूत आहे. आता महाराजांनी काय गणित केलं, काय त्यांना अंतस्फूर्तीने सुचलं माहीत नाही, पण हा एक प्रयोग आहे. म्हणून जीवन मला जर चांगलं जगायचं आहे तर सर्व दृष्टीने जीवन माझ्या आजूबाजूला नाचत असतं, पण मला ते दिसलं पाहिजे आणि त्याचं शिक्षण मला घेता आलं पाहिजे. म्हणून संधी पाहिजे, साधनं पाहिजे, साध्य निश्चित झालं पाहिजे. तुला पोहायला पाहिजे ना, ते हे चांगले पोहणारे आहेत. आपले मिहीर सेन म्हणून पहिले होते, ते इंग्लिशची खाडी, पनामा चॅनल वगैरे ते पोहून गेले. त्यावेळेला मोठं होतं. नंतर एक मुलगी बंगालीच होती, ती पोहून गेली. विचार करा की ज्यांना समुद्र किनारा मिळालेला आहे, समुद्रात पोहणं हे नदीत किंवा विहिरीत पोहण्यापेक्षा सोपं आहे. कारण समुद्राची सॅलिनिटी असते, म्हणजे जास्त असते डेन्सिटी. समुद्र बॉयन्सी म्हणतात त्याला. समुद्र तुम्हाला वरतीच असा उचलतो. समुद्रात पोहणं सोपं आहे. पण समुद्र किनारा असून सुद्धा मेडल्स न मिळवणारे राष्ट्रीय पातळीवर, आता गोव्याची परिस्थिती सुधारायला लागलेली आहे. असं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो की संधी निर्माण करणं, क्रिएटिंग लर्निंग सिच्युएशन्स, म्हणजे प्रसंग, परिस्थिती अँड अपॉर्च्युनिटीज, संधी निर्माण करणं, याला शिक्षण म्हणलेलं आहे. शाळेत मला वक्तृत्वासाठी विद्यार्थी तयार करायला पाहिजे, तर वक्तृत्वासाठी त्यांना वेळ नको का द्यायला. शनिवारी शेवटचे 2 तास निरनिराळ्या कलांसाठी जर दिले. बरं, आता ज्यांना स्पीच डिफेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी इंटरनेटवरून हल्ली माहिती मिळवता येते. घालवता येतील का? स्तोत्र शिकवून जातील का? त्यांना काहीतरी स्पीच थेरपी अशी देता येईल का? व्हॉइस थेरपी, व्हॉइस कल्चर हल्ली शब्द आहेत. त्या सगळ्याचा फायदा घेऊन माझा बेस्ट स्पीकर मी बनवेन.
असं का नाही करायचं? ही संधी आहे, ती संधी निर्माण केलेली आहे. शाळांच्या परंपराच बनतात ना. गोव्यात एक अत्यंत चांगली वक्तृत्व स्पर्धा होती आणि एक शाळा होते, बाकीच्या शाळा म्हणायच्या त्यांचे विद्यार्थी आले त्यांनाच मिळणार. म्हणजे तुम्ही भाग घेण्याआधीच पराभव करता, कारण त्या शाळेने तशी परंपरा निर्माण केलेली आहे. मी एक विद्यार्थी तयार करीन की जो चांगला वक्ता असेल. असं का नाही करायचं? जीवनासाठी शिक्षण आहे. हा वक्ता स्वतः पैसे मिळवेल असं नाही, तो संपूर्ण राष्ट्र खडं करू शकेल. गरज आली तर त्या क्रायसिसमधून बाहेर पडण्यासाठी लोकांना एकत्र करून त्यांच्या भावना चेतवू शकेल. वक्तृत्व कुठे कुठे उपयोगी पडणार नाही, अनेक क्षेत्रात उपयोगी पडतं. हल्ली आपण ज्याला सोशल मीडिया म्हणतात, तिथे तुम्हाला संधी पाहिजे असेल, या टी व्हीवरच्या अँकर्स किंवा टी व्हीवरच्या रिपोर्टर्स, त्यांना स्पीच पाहिजे ना, चांगलं निरनिराळ्या भाषा आल्या पाहिजेत. ही संधी आपण निर्माण करून दिली पाहिजे. पण कशासाठी? जीवन आनंदमय करून इतरांना आनंद देण्यासाठी, स्वतः पैसे मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त स्वतःच्या कुटुंबाचा, त्याच्या बाहेर म्हणजे स्वतःच्या नातेवाईकांचा. हा स्वार्थी विचार आहे. स्वार्थ मला माहीत असलेल्यासाठी, पण माझा कुणी नाही आहे तो परार्थ, आणि माहीत नाही अशांसाठी सुद्धा ही मी विहीर खणलेली आहे, कुणी यावं आणि पाणी प्यावं, हा परमार्थ आहे. स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ, त्यासाठी आपण पुढचं सूत्र बघणार आहोत. पण हे वटबीज न्याय बघा, हा विकास मला घडवायचा आहे. तर कसा? एक पंचकोशांचा विकास सांगितलेला आहे. आपण बघितलेला आहे विषय. आता फक्त कोश बघून एक अन्नमय कोश आहे. भीम विचारतो की माझं पतन का होतंय? हे दादा युधिष्ठिरा, सगळेजण पडले, मरून पडले त्या हिमालयाच्या वाटेवर. त्या आपण महाप्रस्थान म्हणतो ना, त्या स्वर्गारोहण त्या मार्गावर पडले. आता मी का पडतोय? माझे श्वास अगदी शेवटचे आहेत असं वाटतंय. तुझा प्राण अन्नात होता. अन्नमय कोशाचा तुझा जेवढा विकास झाला तेवढा आतल्या कोशांचा झाला नाही. भीम निर्बुद्ध नव्हता, लक्षात ठेवा. त्याच्या बुद्धीचे कितीतरी प्रसंग महाभारतात आलेले आहेत. स्वयंभू नावाचं भीमाचं एक सुंदर चरित्र आहे, चरित्रात्मक कादंबरी आहे, वाचा. म्हणजे तो कुणाच्या छत्रछायेत असा वाढलेला नाही आहे. त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, त्यावेळेला परवानगी घेतली नाही युधिष्ठिराची. दादा फोडू का दुर्योधनाची मांडी आणि दुःशासनाची छाती? उलट तो म्हणलेला आहे, सहदेवा अग्नी आण, मी हात जाळून टाकतो युधिष्ठिराचे, ज्या हाताने तो द्यूत खेळलेला आहे म्हणून हे म्हणलेलं आहे. त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं त्याच्या पायाकडे बघ, शांत हो. तो शांत झालेला आहे. आता ही कथा आपण बघतो, याच्यात किती मूल्य शिक्षण आहे. पण ज्यावेळेला आपली शक्ती आहे, 5 जणांची शक्ती आहे ती, आणि 5 जण म्हणजे एक बुद्धिमान आहे बघा ना, एक अत्यंत सुंदर कौशल्य असलेला हे आहे, दुसरा अत्यंत बल असलेला आहे, तिसरा सुंदर आहे. हे सगळ्यांची जी शक्ती आहे तिचं अक्षरशः बेबरू होते आहे. तो स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे. भीमाचं चरित्र सांगताना ही मूल्य त्यांच्यासमोर मांडली पाहिजे. वटबीज न्याय. आपण शरीराचे विचार करताना विकास पूर्ण करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा शरीराचा विकास झाला पाहिजे, अन्नमय कोशाचा. त्याच्यासाठी चांगलं अन्न दिलं पाहिजे. मिड डे मील्स आपल्याकडे जी योजना केली तिथे भ्रष्टाचार झाला. सगळीकडे चांगल्या योजना सरकारने करायच्या. आणि पूर्वी आपले एक पंतप्रधानच म्हणलेले आहेत, त्याला कितीतरी वर्ष झाली की 1 रुपया दिल्लीतून एखाद्या योजनेसाठी जेव्हा मंजूर केला जातो त्यावेळेला खेड्यात जाईतोपर्यंत ते 10 पैसे उरतात. मधले 90 पैसे हे दलाल आणि एजंट्स खातात. आता तर काय ते वाढलेलंच आहे. मुद्दा बघा, मग त्यांना काहीतरी पोषण द्यायला पाहिजे ना. अनेक शाळांनी SDS सप्लिमेंटरी डाएट स्कीम म्हणून सुरू केली. पेरेंट्सना आवाहन केलं, PTA तर्फे फंड्स तयार केला. आणि अशी जी आपल्याला वरवर कुपोषित मुलं कशी असतात, पैसा आहे पण दारूत घालवतो, जुगारात घालवतात. हल्ली जुगाराच्या किती निरनिराळ्या संधी निर्माण केलेल्या आहेत. ऑनलाईन जुगार खेळता येतात, हे निरनिराळ्या जाहिराती आपल्याला माहीत आहेत. मुद्दा काय आपला की अशा मुलांना जर काही मिळालं तर ते चांगली शिकतील. प्रयोग करून सांगतोय तुम्हाला. सप्लिमेंटरी डाएट, पण सप्लिमेंटरी ते डाएट आहे, लक्षात ठेवा. उगीच वाटेल ते बटाटेवडे आणि भजी देऊ नका त्यांना केळी द्या किंवा सीझनल फ्रूट द्या. त्यांना एक अर्धा कप किंवा कपभर दूध द्या आणि त्या दुधाबरोबर बिस्किट्स किंवा ब्रेड द्या. ही योजना राबवून सांगतोय आम्ही की चांगला प्रतिसाद मिळतो समाजाकडून. कारण ही माझ्या मुलासाठी नाही आहे. आणि ज्या पालकांची मुलं निवडली त्यांना पत्र पाठवलं होतं की ही ड्युटी म्हणून आम्ही करतोय, चॅरिटी म्हणून नाही. कृपया तुमचा अहंकार दुखावला जाऊ नये. म्हणजे आम्ही कर्तव्य म्हणून करतोय, दातृत्व किंवा दान म्हणून करत नाही आहे. नाहीतर विरोध झाला असता. विचार करायला पाहिजे आपण प्रत्येक बाबतीत.
म्हणून पंचकोशांचा विकास अन्नमय कोश आहे, त्याच्यानंतर प्राणमय कोश. हल्ली प्राणायाम वगैरे झालेले आहेत, या कोशाकडे लोकांचं लक्ष जायला लागलेलं आहे. पण फक्त शरीराच्या आरोग्यासाठी. काय सुंदर योगासनं करणारे ते स्त्री आणि पुरुष असतात बघा ना, काय सुंदर त्यांचं शरीर असतं प्रमाणबद्ध, त्यांच्या हालचाली किती सुंदर असतात. साधी आसनं करताना एक प्रकारची कविता जणू काही उलगडतीये किंवा एखादी आलापी असं करून एखादा गातोय गायक तसं वाटतं, एक नृत्य वाटतं त्यांचे आसनं वगैरे. पण त्यांना कशासाठी? पैशासाठी, कशासाठी? प्रपंचासाठी, माझ्यासाठी. ही उत्तरं नाही आहे. म्हणजे तुम्ही महाभारत आणि रामायणाचा अभ्यास करीन कशासाठी? माझं जीवन पुष्प फुलवून समाज पुरुषाच्या चरणी अर्पण करण्यासाठी असं सर्टिफिकेट तयार केलं होतं रामायण महाभारत परीक्षेचं. गोव्यात या 2 परीक्षा अजूनही चालू आहेत. लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. प्रत्येकाला सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्याच्यात मुसलमान, ख्रिश्चन या धर्माची मंडळी मुलंही आलेली आहेत आणि आनंदाने आलेले आहेत. त्यांना पालकांनी विरोध नाही केला. आणि सर्टिफिकेटमध्ये संस्कृत, सोप्या संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे की या आणि अशा ग्रंथांच्या अभ्यासानं माझ्या जीवनाचं पुष्प कमळ फुलवून ते मी समाज पुरुषाच्या चरणी अर्पण करीन. कशासाठी विकास करायचा? आपण म्हणतो वटबीजन आहे, हे विकासाचं सूत्र आहे. विकास कशासाठी? इतरांना भकास बनवण्यासाठी. बघा ना, खड्डा खणल्याशिवाय रास निर्माण होत नाही. खाणीचे सम्राट मालक श्रीमंत झाले, खाण कामगार दरिद्री राहिले, व्यसनी झाले आणि त्यांचे संसार हे दारिद्र्याचे संसार, दरिद्री संसार झाले. हे कसला विकास आहे सांगा बरं. म्हणून सबका साथ सबका विकास आपण ज्याला म्हणतो त्याला सगळ्यांना योग्य संधी मिळाली पाहिजे आणि व्यवस्थित वितरण झालं पाहिजे. खूप सांगता येईल, पण वटबीजन न्यायाचे हे जे कोश बघतोय ना, तो स्वतंत्र विषय मांडूया आपण. पण प्राणमय कोश महत्त्वाचा आहे. शाळेला ग्राउंड नाही आहे, शाळेला हॉलसुद्धा नाही आहे, पण शाळेला बेंचेस आहेत ना. आम्ही प्रयोग बेंचच्या मध्ये नाही का मुलं उभी राहू शकणार? त्यांना उभं करा ना. मी काय या साईडचे ते भिंतीकडे उभे राहतील आणि त्यांना सांगायचं उभं राहून आपण 2-3 व्यायाम करणार आहोत. असं करता येणार आहेत मुलांच्या. पण असे हात वरती खाली करायला काय हरकत आहे? खाली वाकायला काय हरकत आहे? आणि आपण आता प्राणायाम करूया, काय हरकत आहे हो? जिथे केलं तिथे त्याचे रिझल्ट्स दिसले, पण कन्सिस्टन्सी राहिली नाही. कारण ज्या शिक्षकांनी प्राणपणाने ते केलं तो पुढच्या क्लासमध्ये गेल्यानंतर नंतरच्या शिक्षकांनी करायला नको का? हे म्हणून म्हणतो की मला जर वाटलं तरच माझा विकास होणार आहे आणि मी इतरांच्या विकासाला मदत करणार आहे, तरच मी माणूस म्हणून घ्यायला पात्र आहे. नाही तर स्वतःसाठी करतो काय जनावरं करतात. विचार, सिंहसुद्धा स्वतःचं झाल्यानंतर इतर जनावरांसाठी ते मारलेलं जनावर सोडून जातो आणि आपण अन्न वाया घालवतो, कुजवतो, पण दुसऱ्याला देत नाही. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून विकास तिसरं जे आहे ना कोश, हा तिसरा भावनामय कोश आहे, मनोमय कोश आहे. हा आपण बघणार आहोत पुढच्या सूत्राच्या वेळेला की खरंच भावना आटायला लागलेल्या आहेत. मी मागेही आपण हा विषय बघितलेला आहे. आपण आता लक्षात मुलं एकत्रित आली पाहिजेत घरात, येतच नाही तो, प्रत्येकाचा मोबाईल आहे. बरं ही अडचण आहे ना, त्याच्यावर आव्हान आपण अशी स्वतःची बुद्धी जरा वापरूया, टॅक्स करूया ती, म्हणजे जरा त्रास देऊया त्या बुद्धीला, एखादी कल्पना निघेल. म्हणून कॉलनीचे आजोबा झाले, कॉलनीचे काका झाले आणि त्यांनी ठरवलं, मी तुम्हाला सांगतो एका मुलापासून एका आजोबांनी सुरुवात केली. मग शेजारच्या गार्डनच्या यांनी संचालकांनी सांगितलं तुम्ही वापरा. आता 100 मुलं असतात. जरा ताप असेल तर शाळेत पाठवत नाहीत पालक, पण नंतर म्हणतात आई तू ये बरोबर, पण मला आजोबांच्या शाळेत जायचं आहे. हे आजोबांची संस्कार शाळा आहे. हा पर्याय आहे ना. घरात मुलगा माझ्यासमोर बसणार नाही, मी सांगितलेलं ऐकणार नाही. आजोबांचं ऐकतो ना. 1 तासाचा 2 तास होतो. मग आजोबांना आजी झाल्या. आजी इथे अर्ध्या मुलांना गोष्टी सांगतात, गाणी शिकवतात, त्यावेळेला आजोबा खेळ शिकवतात, सामान्य ज्ञान वाढवतात त्यांचं. नंतर अर्धी मुलं इकडे येतात आणि अर्धी मुलं इकडे येतात. अहो 1 तासात काय सुंदर ती मुलं तयार झालेली आहेत, हे मी बघून सांगतोय तुम्हाला. आणि हे खरे वानप्रस्थ आहेत. वानप्रस्थ वनात कुठे जायला पाहिजे? अरे मनातल्या वनात जा तुम्ही. मनातल्या मनात आपण कुठे कुठे जातो सांगा बरं? नको तिथे जातो आणि जमलं नाही तर स्वप्नात तरी जातोच तिथे. हे मनातलं वन हे खरं नंदनवन आहे, हे आनंदवन आहे. आणि बाहेर मिळवण्यासाठी म्हणून शेवटी कृष्णाने सांगितलेलंच खरं आहे. घरातली मुलं माझ्याकडे येत नाहीत, आम्ही एकत्र कधी जमतच नाही, प्रत्येकाची टाईम स्केड्यूल्स निराळी आहेत, वर्क पाळी शिफ्ट निराळी आहे. असू दे, उद्धरेल आत्मन आत्मानं.
मी माझा उद्धार करेन, मी खूप ज्ञान मिळवेन, म्हणजे माहितीचं ज्ञानात रूपांतर करेन. आणि तुला हे पाहिजे ना, आजोबांच्याकडे जा. मग आजोबा म्हणतील आत्ता वेळ नाही, 7 वाजता तुम्ही दोघंही या रे. यायला लागतात. अरे पण माझ्या आडातच काही नाही तर पोहऱ्यात काय येणार आहे. पोहरा कोरडा म्हणून त्या पोरांची हे करायची. पोरं पोहऱ्याची सारखी आहेत आणि आई वडील आणि शिक्षक विहिरीसारखे, सरोवरासारखे आहेत. तीच जर आटली तर त्यांनी कुणाकडे बघायचं. भावनांचे आटलेले झरे सुटले पाहिजेत. पुढच्या वेळेला आपण काही उदाहरणं बघणार आहोत. हा कोश आहे, बुद्धिमय कोश और विज्ञानमय कोश. हा विचारांचा कोश आहे. शाळेत हे शाळेत तर संधी मिळतेच, मुलं समोर असतात. हो, तुम्ही एक शिक्षकाचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का तुम्हाला? घरात मुलं आई वडिलांसमोर 13 मिनटंसुद्धा सलग बसत नाहीत. आई येतो, हां आई जाऊन येतो, लगेच उठतात, जेवताना सुद्धा उठतात. तर पण तिथे 30 मिनटं जर शिक्षक क्लासमध्ये असेल ना, तर मनाने ते जाऊ देत, पण शरीराने तरी बसलेले आहेत, समोर बसतात. त्याचा केवढा ॲडव्हान्टेज घेता येईल आपल्याला, पण घेतला पाहिजे ना. म्हणून म्हणतो तो विषय स्वतंत्र राहील, पण हा एक वट बीज न्याय त्याचा एक पैलू आहे की भावनांचा विकास झाला पाहिजे, बुद्धीचा, विचारांचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी वाचन, चर्चा, चिंतन पर्यायच नाही. हो, तुम्ही काय कार्यक्रम बघून काय तुम्ही हे आपलं ज्ञान, विचार वाढवणार आहात? स्वतंत्र विचार, स्वतंत्र मतं तयार करायचं, तर वादविवाद घातले पाहिजेत, चर्चा केल्या पाहिजेत. नुसतं संभाषण नाही तर भाषण करता आलं पाहिजे. नुसता संवाद नाही तर परिसंवाद झाला पाहिजे. घराघरात परिसंवाद झाला पाहिजे. आणि हे संतांनी केलं. हो, तर नाही तो काळ निराळा होता. आजही सत्पुरुष आहेत, आजही सत्संगाला जाणारी माणसं आहेत, आजही हळूहळू ती वय कमी व्हायला लागलेली आहेत. असे अनेक सद्गुरू आहेत की ज्यांच्यासमोर येणाऱ्या निदान 20% तरी तरुण असतात, बऱ्यापैकी तरुण असतात. डोळस आणि अभ्यास करून जर अध्यात्म मार्गाला तरुणपणी लागलात ना, नथिंग लाईक इट. इथून पुढच्या जीवनातल्या सर्व वादळांना तोंड देता येईल. आणि शेवटचा आहे तो आनंदमय कोश. या कोशांचा विकास जर नीट झाला, अन्नमय कोश सकस अन्न आहे, आरोग्याकडे लक्ष दिलेलं आहे, व्यायाम आपण म्हणतो ना, युक्त विहार आणि आहार. त्याच्यानंतर पुढचा बघितला प्राणमय कोश, चांगला दीर्घ श्वास तरी घ्यायला शिकवूया ना मुलांना. प्रत्येक पिरियड झाल्यानंतर 1 मिनिट 3दा श्वास घेऊया पूर्णपणे, हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मनोमय, भावनांचा विकास झाला पाहिजे, भावनांचा पोषण झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, तो विचारांचा विकास झाला पाहिजे, अर्थाचा विकास झाला पाहिजे. आणि शेवटी हे जर नीट झालं तर आनंदच आहे, खरा आनंद आहे. आनंद स्वार्थी नसतोच, लक्षात ठेवा. तो माझ्यातून उसळून बाहेर पडतो, इतरांना आपोआप मिळतो. हा वटबीज न्याय. आता अनेक उदाहरणं देता येतात की बीज कसं असतं ते पुढे झाल्यानंतर कळतं. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन, म्हणजे मुलात आत्ता कसं आहे ते कळतं. तशी वातावरण निर्माण झालं पाहिजे. 3 आपण मुद्दे बघूया. एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण पूर्वी म्हणायचो लिंकनच्या बाबतीत, फ्रॉम द लॉग केबिन टू द व्हाईट हाऊस. आपण हे उदाहरण बघितलेलं आहे की त्याचे वडील सुतार होते आणि त्यांचं घर जवळजवळ लाकडाच होतं, गरीब होता. तो हुशार होता, सगळीकडे त्यांनी केलं, वकिलीसुद्धा त्याची चालली नाही. शेवटी अमेरिकेच्या राष्ट्रपतीची निवडणूक त्यांनी जिंकली आणि तो एक अमेरिकेतला चांगला राष्ट्रपती. युनायटेड स्टेट्स आपण जे म्हणतो ती त्यांनी केलेली आहेत. त्याची भाषणं, छोटी छोटी भाषणं, आपण जे म्हणतो डेमोक्रेसी, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, हे त्याचं एक भाषण आहे. ज्यावेळेला ते युद्ध लढला आणि त्या युद्धात मेले, अमेरिकेतलेच मेले, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेतले लोक स्लेवरी, गुलामगिरी, अजूनही ते ब्लॅक अँड व्हाईट ते आहेच, पण त्यांनी त्यासाठी युद्ध केलं. एका अर्थाने ते सिव्हिल वॉर होतं, पण त्यांनी ते केलं. आणि त्या विधवा झाल्या होत्या, त्या विधवांना त्यांनी ॲड्रेस केला ग्रेव्हयार्डच्या बाहेर. त्याच्यात हे वाक्य आहे, आता ही बळी किंवा ही आहुती दिलेली आहे, ह्याच्यावर आपण असं एक राज्य निर्माण करूया ज्याचं शासन, द गव्हर्नमेंट विल बी ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल. किती सांगता येईल. हा गेला कुठे, व्हाईट हाऊसपर्यंत गेला. आपल्याकडचे अलीकडे झालेले राष्ट्रपती रामेश्वरमला अगदी रद्दी विकणं, पुस्तकं, वर्तमानपत्र विकणं, असं करत 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 राष्ट्रपती भवनम, म्हणजे रामेश्वरमपासून राष्ट्रपती भवनमपर्यंतचा हा प्रवास आणि त्यांनी दिलेली आपल्याला शिकवण, ती खरंच जीवनसूत्र आहेत, जीवन शिक्षणाची सूत्र आहेत. इग्नायटेड माइंड्स म्हणून त्याचं पुस्तक आहे, प्रज्वलित मन. त्याच्यानंतर बीकन्स ऑफ लाईट, म्हणजे दीपस्तंभ आहेत. हे तुम्हाला जीवन कसं घालवायचं, निरनिराळ्या क्षेत्रातले महापुरुष आहेत, विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत. त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र इन्स्पायरिंग आहे. विंग्स ऑफ फायर, अग्निपंख,
सुदैवाने या सगळ्यांची भाषांतरं झालेली आहेत मराठीत, वाचायला हरकत नाही, उपलब्ध असतात, योजना असतात. मुलं वाचत नाहीत पण पुस्तकं विकत घेत नाही म्हणून वाचत नाहीत असा एक मुद्दा आहेच की हो. आणि का विकत घेत? आपण इतकं सिंगापूरला गेल्यानंतर इतकं आणलं, तुम्हाला तिथलं एखादं सिंगापूरचं वर्णन करणारं पुस्तकही नाही घ्यावं असं वाटलं, नाही घेत. आपण हजारो रुपयांची खरेदी करतो, ज्युवेलरी खरेदी करतात हल्ली. आपण रिअल ज्युवेल्स कुठून येतात? पुस्तक, वाचन, चिंतन, मनन त्यातून येतात. हे ज्युवेलरी घालून तुम्ही काही ज्युवेल, लोक म्हणतात एवढी घातली आहे खरी, पण बघा ना तिची स्वतःची काय लायकी आहे, काय पात्रता आहे. अँड ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. हा जेम, हे रत्न आलं कुठून? शिवाजीच्या, अकबराच्या दरबारातली रत्न किंवा आपली भारतरत्न ही काही तशी रत्न आहेत का? नाही ना. भारतरत्न व्हायचं असेल ना तर मी पुस्तकं खरेदी करायला पाहिजेत. कुठल्याही आपण देवालयात गेलो तर तिथे त्यांना विचारायचं इथे पुस्तकं आहेत का? देवालयाचा इतिहास, देवालयाचा नकाशा, त्याची किंमत 4 रुपये. मला आयुष्यात तो कधी बघणार नाही, पण कुणी तुम्हाला मदुरईला जायचं आहे ना, मी गेलो होतो तिकडे, हा नकाशा द्या ना. अरे तिथल्या श्रीमंत मंदिरांचं म्हणत नाही, पण प्रत्येक मंदिराचं असं जर काही असेल तर विकत, त्याला पॅट्रनायझिंग म्हणतात, पॅट्रनेज दिलं पाहिजे. इफ आय कॅन अफोर्ड 1000 रुपयातले 50 रुपये मी जर पुस्तकांवर खर्च करू शकत असेल तर मी ज्या 1000 रुपयांची मुंज केली, जितके 1000 नाही काही लाख खर्चून लग्न केले, टू दॅट 1% तरी पुस्तकं नकोत का घ्यायला? मग वटबीज न्याय माझ्या जीवनात उतरेल. ही माणसं बघा, तुम्हाला सांगितलं ना, नारायण मूर्ती काय, हा सध्या जगातला कुबेर आपण ज्याला म्हणतो, तो बिल गेट्स, तो म्हणतो वर्षातून मी किमान 52 पुस्तकं वाचतो, जास्तच 52 म्हणजे आठवड्याला 1. आणि असे आता डिसेंबर आलं आहे ना, असे निरनिराळ्या क्षेत्रातल्या लोकांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी प्रकाशित होईल. आपण काही वाचतच नाही, आपण न्यूजपेपर्स वाचत नाही, आपण बघतो त्या सनसनाटी बातम्या, पण त्याच्यात काही कार्यक्रम असे असतात की ज्याच्यात ही लिस्ट दिलेली असते. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या निरनिराळ्या भाषेतल्या चांगल्या पुस्तकांची यादी, संस्कारक्षम पुस्तकांची यादी, ही मराठीतली सुद्धा जी चांगली साप्ताहिक आहेत, चांगली वर्तमानपत्र आहेत, ज्यांच्या साप्ताहिक आवृत्ती आहेत, आणखीन एक सहज जातं संयुक्त वाचन करायला काय हरकत आहे? बाबा महाराजांचं प्रवचनाचं पुस्तक आहे, चला आपण 4 जण आहोत ना, आता तुम्हाला दोघींना वाचायला येतं ना, चला वाचूया. आणि वाचल्यानंतर प्रश्न विचारायचे. अहो कल्पना करा, ते लहान मुलं काय सुंदर प्रश्न विचारतात. आणि लहानपणापासून हे झाल्यामुळे कदाचित मोठेपणे आपण म्हणतो आता त्याला शिंग फुटलेली आहेत. खरं ज्यावेळेला शिंग फुटतात त्यावेळेला शेपूटही येतं, लाचारीचं, अगतिकपणाचं. आणि अगतिकपणा कशाचा? नो मोबाईटिस, मोबाईल नाही, चार्ज संपलाय, रेंज नाही, मेलो, हे असले शेपूट आहे. म्हणून म्हणतो ना, पण निदान 10 वर्षापर्यंत तरी मुलं वाचत होती प्रवचनं आणि प्रश्न विचारत होते. आज बाबांची पाळी आहे, बाबांनी चांगले प्रश्न विचारणार आहेत ना बघा. मग ते मुलं सुद्धा वाचताना एखादं वाक्य लक्षात ठेवतात आणि त्या वाक्यावर आधारित प्रश्न विचारतात, कारण त्यांनी ते वाक्य लक्षात ठेवलेलं आहे. त्यांना काय सगळं प्रवचन माहिती आहे असं नाही. पण हे संयुक्त वाचन, संयुक्त श्रवण. चला आता आपण एक चांगलं व्याख्यान ऐकूया. इंग्रजीत किती व्याख्यान आहेत तो सध्या, 10-10 मिनिटांपासून तासापर्यंतची आहेत. फक्त यूट्यूब बघा तुम्ही, सगळ्या प्रकारची व्याख्यान आहेत तिथे. आपण संयुक्तपणे ऐकूया. आणि जेवताना लावून ठेवा ना तिथे, ऐका तुम्ही. बायकांनी स्वयंपाक करताना ऐकावं, यांनी गाडीतून प्रवास करताना ऐकावं. वाटेल त्या विषयावर गप्पा मारण्यापेक्षा, वाद निर्माण करून शरीराची शक्ती घालवण्यापेक्षा, मनाला क्षीण करण्यापेक्षा, शक्तिहीन करण्यापेक्षा चांगलं ऐकलेलं बरं आहे. म्हणून हल्ली पुस्तकाच्या तिथे एक CD दिलेली असते. आता तर काय पेनड्राईव्हच देते. निरनिराळी साधनं आहेत आणि ते पुस्तक त्या लेखकाने वाचलेलं असतं, त्या कविता त्या कवीने वाचलेल्या असतात आणि ती त्या पुस्तकाबरोबरच येते. आणि पुस्तकाबरोबर येते. आता विवेकानंदांचे एक मागे सेट काढला होता, 75 रुपये किंमत होती, चांगली 7-8 पुस्तकं होती. आणि ती एका चांगल्या वृत्तनिवेदक जो आकाशवाणीवरचा होता त्याच्या आवाजात वाचलेली होती, सुंदर होती. ते मराठीतलं वाचन होतं, इंग्रजीत मिळू शकतात. टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करायला तयार आहे. मी पाण्यापर्यंतच जायला तयार नाही, तर पाणी पिणं हे फार पुढची गोष्ट आहे. नकारात्मक नाही, हे आव्हान आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते मी माझ्यापुरतं स्वीकारेन. मला कृष्णाने सांगितलं आहे, उद्धरेद आत्मनात्मानम, मी स्वतःचा विकास करेन. हा स्वार्थ नाही आहे. माझ्या विकासाचा इतरांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मागे आपण बघितलं होतं ना, छोटे शून्य मोठं शून्य. तो इंडस्ट्रियलिस्ट म्हणतो 50 लाख रुपये मिळवतो,
ॲट द एंड ऑफ द इयर जवळजवळ शून्यच असतं, किंवा ॲट द एंड ऑफ द मंथ सुद्धा. तो म्हणतो मी 5,000 रुपये मिळवतो. अरे तू कशाला एवढे कष्ट करतो असतो? म्हणतो 50 लाख रुपये मी मिळवतो. माझ्या कारखान्यात जवळजवळ 500 लोक कामं करतात, 500 संसार चालतात, आणि मग 50 लाख मायनस 50 लाख मोठं शून्य येतं. तुझे 5,000 फक्त कुटुंबासाठी आहेत, 5,000 मायनस 5,000 छोटे शून्य आहे. हा विचार करायचा आहे. हा विकास आहे, हा ज्ञानाचा विकास आहे. म्हणून आपण बघितलं, रॉबिन शर्माचं एक पुस्तक आहे. एक मुद्दामून सुट्टी असेल ना तर मुलांना आणावं. 30 दिवसांचा त्याचा कोर्स आहे. त्यांनी बॉडी, माइंड अँड कॅरेक्टर म्हणजे शरीर, मन आणि शील किंवा चारित्र्य यांचा विकास म्हणजे पूर्ण विकास. वट बीज न्याय, वटाचा विकास आहे. आणि अशी एक व्यक्ती तयार झाली ना, अनेक संस्था चालवते ते. अशी एक व्यक्ती राष्ट्राची सूत्र तिच्या हातात जाऊ शकतात. आपल्या आजूबाजूला उदाहरणं आहेत, सगळ्या काळी ही उदाहरणं होती. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, 30 दिवसांचा कोर्स दिला आहे. मेगा लिव्हिंग असं त्या पुस्तकाचं नाव आहे. लिव्हिंग, त्यांना मेगा वगैरे शब्द आपल्या महान आहे. महान जीवन. इतिहास हा महान लोकांच्या जीवनाची इतिहास आहे, त्यांच्या चरित्रांचा इतिहास आहे. त्यांच्या गोष्टी आहेत, जीवन चरित्र आहेत ती. बायोग्राफी ऑफ ग्रेट मॅन, ते मेगा असतं त्यांचं, मेगा लिव्हिंग. त्याच्यात त्यांनी समजा मसाज सांगितलेला आहे पहिली. आणि मसाज शरीराला आपल्याला पटू शकतं, ते सुद्धा तुम्हाला निराळं वाटावं म्हणून पहिले 5 दिवस या ऑइलने करा, नंतर चेंज द ऑइल, नंतर चेंज द ऑइल. हल्ली आमंडपासून सगळी तेलाचं मिळतं, मोहरीचं मिळतं, सगळी ऑइल्स मिळतात. कोकोनट मिळतं, अगदी कॉटन सीड सरकीचं मिळतं, सनफ्लॉवरचं मिळतं. आत्ता मला आठवतात तर मी एवढी ऑइल सांगितली. तर इतकी ऑइल्स आहेत. बदला. हा बदल कशासाठी असतो? शरीरासाठी असेलही त्यांनी काही संशोधन केलं असेल, पण चेंज मला आवडतो. नाही तर त्या शेंगदाण्याचा वास मला नको वाटतो. चला आता आमंड, बदाम असं करत करत कॅरेक्टरला मनाचा मसाज कुठला आहे हो? संतांनी सांगितले मनाचा मसाज म्हणजे नामस्मरण. मनाचा मसाज आहे, मनाचा व्यायाम आहे तो, मनाचा आराम आहे तो, मनाचा आहार आहे तो. म्हणून सगळं आहे. त्यांनी तेच सांगितलेलं आहे, मनाचा मसाज. वाचा मुद्दामून ते पुस्तक मिळतं. आणि मराठीतही या रॉबिन शर्माच्या सगळ्या पुस्तकांचं भाषांतर एक सेटच मिळतो, सुंदर अशा बॉक्समध्ये मिळतो. कोणालाही प्रेझेंट द्यायला चांगला आहे. बाकीच्या वस्तू देण्यापेक्षा हे चांगलं प्रेझेंट आहे. त्याची इतर पुस्तकंही चांगली आहेत. हे पहिलं सांगितलं. पण वट बीज न्याय हे विकासाचं सूत्र आहे. आणि एक शेवटचं वाक्य सांगतो, ग्रोथ म्हणजे वाढ आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. वाढीला कितीही वाढला तुमचा पगार तरी त्याला एक मर्यादा आहे. कितीही वाढलं तुमचं वजन तरी त्याला मर्यादा आहे, उंची मर्यादा आहे. वाढीला मर्यादा आहे. नुसती मर्यादा नाही तर विशिष्ट पातळीपर्यंत वाढल्यानंतर क्षयाचा शाप आहे. वर्धमानते ते चाले मार्ग रे क्षयाचा. विकासाला मर्यादा एकच, परफेक्शन, पूर्णत्व म्हणजे संतत्व, म्हणजे देवत्व, म्हणजे दिव्यत्व, जे विवेकानंद सांगतात पोटेन्शियल डिव्हिनिटी. लाखातला नाही कोटीतला एखादा माणूस असा जाईल. पण आपण का नको प्रयत्न करायला? हा एक भाग झाला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की वटबीज न्यायानंतरचा आणखीन एक न्याय आहे, आणि तो म्हणजे ध्रुव अरुंधती न्याय. हे कशासाठी? विकासाचं झालं. आता ज्ञान मला मिळवायचं आहे, त्याच्यासाठी हा वट बीज न्यायानंतर ध्रुव अरुंधती. विवेकानंद हा न्याय आपल्या भाषणातून सांगायचे, विशेषतः तरुणांना. तुम्हाला ध्रुवाची गोष्ट शाळेत ऐकल्यानंतर ध्रुव तारा बघा, सगळ्या भाषेत ध्रुव तारा अढळ आहे, तो चल नाही अचल आहे. अशा सर्व भाषेत ॲज स्टेड फास्ट ॲज द पोल, नॉर्थ पोल, ती दिशा ठरलेली आहे आणि तिथे तो असणारच. म्हणून तो ध्रुव तारा. आता रात्री बघायला सांगितलं, आपण उदाहरण दिलेलं आहे, थोडक्यात पाहूया. तर इथे संधी मिळालेली आहे. सिच्युएशन हॅज बीन क्रिएटेड, ऑपॉर्च्युनिटी आणि परिस्थिती. मुलं मला ध्रुव तारा बघायचा, मला अरे थांब रे, आता पौर्णिमा आहे, जरा काही दिवस थांब. पण मी तुला 7 ऋषींच्या गोष्टी सांगितल्या तर चालेल का? मग चालेल की. मग सप्तर्षींच्या गोष्टी सांगतात, त्यांना सप्तर्षी दाखवायचं आहे. नंतर वसिष्ठांच्या शेजारी मिणमिणता ही अरुंधती आहे, वसिष्ठांची पत्नी आहे, वसिष्ठांची शक्ती आहे. आणि फक्त अरुंधतीला या सप्तर्षींच्या मंडळात एक स्थान मिळालेलं आहे. नंतर तो पतंग दिसतो का, हा हे 4 ताऱ्यांतर त्याची शेपटी, हे सगळं दाखवलं जातं.
आणि त्याला अरुंधती तुला डिम दिसेल तारा. आता अबाउट टर्न करून त्याच उंचीला तुला दिसेल हा ध्रुव तारा आहे, हा तेजस्वी तारा आहे. तो म्हणतो ध्रुव तारा दिसला मला, तो आनंदात नाचायला लागतो. पण त्याच्या आधी 7 दिवस त्यांनी 7 ऋषींच्या कथा ऐकलेल्या आहेत. प्रत्येक ऋषींचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणाल या ऋषींच्या कथा कुठे मिळवायच्या, 20 वर्षापूर्वी खरंच कुठे मिळवायच्या? त्यावेळेला विश्वकोश, एन्सायक्लोपीडिया किंवा संदर्भ ग्रंथ, लायब्ररी हेच उत्तर होतं. आता तुमच्या खिशात असलेला मोबाईल हो, तुम्हाला अगदी उत्तंक मुनी तुम्ही काढा आणि स्पेलिंग आहे लगेच येतो, लगेच, आणि सुंदर माहिती येते. उत्तंक ऋषींची माहिती, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे ग्रंथ असतील तर ग्रंथ मराठीत मिळते, हिंदीत मिळते, इंग्लिशमध्ये तर मिळते. आणि काय खिशात माझी रेफरन्स लायब्ररी आहे, खिशात माझे सगळ्या जगातले अनुभव आहेत. मला जर बघायचं आहे की पेंग्विन चोचीत का धरतो मासा, हातात का धरत नाही, असा एक प्रश्न विचारतात मुलं. बाबा विचार करतात तरी चोच पण त्याला हातच नाही, करणार काय? पेंग्विन कसा चालतो तुम्हाला माहीत आहे, तो चोचीतच धरणार. हे असे सगळ्या गोष्टी. पेंग्विन मला बघायचं आहे, त्याला हात नाही तर तो असा चालतो कसा बघा ना, त्याचे पंखसुद्धा मर्यादित आहेत. तर लगेच पेंग्विन काढलं की आली की माहिती. सचित्र असतात, रंगीबेरंगी असतात, सगळी माहिती त्यांची असते. आपल्याला माहिती नाही असं त्या निमित्ताने आपल्यालाही माहिती मिळेल. विचार करूया आपण. म्हणून ज्ञान जर मिळवायचं आहे तर मला मिळवता येईल ध्रुव अरुंधती न्याय. म्हणजे मुलगा एखादा प्रश्न विचारतो, लगेच उत्तर देऊ नका. आपण मागे बघितलं होतं की शिक्षण कसं पाहिजे, त्याचं सूत्र कुठलं आहे. ध्रुव अरुंधती म्हणजे मुलांनी प्रश्न विचारताना आजूबाजूचं त्याला जरा सांगा ना. आजोबा हे सगळं काय सांगताय, नाही तरच मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. 2 अधिक 2 4 आत्तापर्यंतच्या जनरेशनचं उत्तर होतं. आता 2 अधिक 2 4, पण 4 येण्यासाठी असंख्य उत्तर आहेत. मागे आपण बघितलं होतं 4 म्हणजे 2 अधिक 2 इज इक्वल टू 3 + 1 5 - 1. मग आता काढा ना उत्तर. आम्ही 360 डिग्रीज म्हणजे संपलं, सर्कल झालं. 361वा कोन नसेल, पण आज एका कोनात लाखो कोन असतात असं तो मुलगा सांगतो आम्हाला. त्यावेळेला ध्रुव अरुंधती न्याय विचार करायला शिकवलं तर तो म्हणतो सॅक्रिनबद्दल माहिती ज्या वेळेला पुस्तकात येते, इट इज शुगर फ्री शुगर, म्हणजे शुगरलेस शुगर. एक गोळी घातली तर तो चहा गोड होतो, पण तो डायबिटीसच्या लोकांना चालतो. लगेच एका मुलाला आपले आजोबा आठवतात की आजोबांची साखर नाही पण मीठ वाढलेलं आहे, BP आहे त्यांना. तो शिक्षकांना प्रश्न विचारतो की जसं सॅक्रिन शुगरचं काढलं तसं सॉल्टचं सॉल्टीन काढलेलं आहे का? शिक्षक म्हणतात बहुतेक मला काही माहीत नाही, सॉल्टलेस सॉल्ट मला माहीत नाही, पण सैंधव ज्याला आपण नॅचरल सॉल्ट म्हणतो, रॉक सॉल्ट, हा एक त्याच्यावर पर्याय आहे. पण हा मुलगा शोधून काढल्याशिवाय राहणार नाही, कारण आजोबांबद्दलचं प्रेम आहे, कुतूहल आहे आणि प्रश्न विचारण्याची संधी आहे. तसं वातावरण निर्माण केलेलं आहे. हे घरात करता आलं पाहिजे. खरं कोविडनी संधी दिली होती, त्या अनेकांनी केलं सुद्धा. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन दूरदर्शनवरून अप्रतिम झालं. दूरदर्शन म्हटल्यानंतर दुर्दैवाने आपल्याला तो चॅनल आठवतो की ज्याची दुर्दशा झालेली आहे. पण दूरचित्रवाणी हा चांगला शब्द आहे. TV ला, टेलिव्हिजनमध्ये चित्र आहे आणि वाणी आहे, दूरदर्शनमध्ये फक्त दर्शन आहे. दूरचित्रवाणी हाच शब्द आहे खरा टेलिव्हिजनला. तर दूरचित्रवाणीने करोनाच्या काळात जे काम केलेलं आहे ना, त्यांच्यावर कोणी हे केलं नाही, गुलाबाच्या पाकळ्या नाहीत. कारण हा याला आवडतो तो त्याला बिलकुल आवडत नाही असं आपण बघतो, पण मोठं काम केलेलं आहे, खूप चांगलं. हे लोकांना जाणीव करून दिली पाहिजे. हल्ली आम्ही म्हणतो ना संस्कारांची अपेक्षा आणि माझी अपेक्षा. संस्कारांची अपेक्षा नाही, म्हणजे एखाद्याला त्यांनी शिवणयंत्र घेऊन दिलेलं आहे, छोटंसं दुकान घेऊन दिलेलं आहे एखाद्या मंदिराच्या जिन्याखाली, जरा सुरू करू दे ना त्याला. अशा वेळेला संस्कारांची अपेक्षा काय आहे की ना एक गरिबाची आहे, म्हणजे वावराडी मोलकर्णीची मुलगी आहे, तिचा वाढदिवस आहे आणि ती आता निरनिराळे हल्ली ऑनलाईन आहे ना, ती लहान मुलगी आहे. तिला हे अशा वेळेला जर तिला 4-5 ड्रेसेस शिवायला सांगितले तर ज्यानी मला मशीन घेऊन दिलं, ज्यानी मला जागा घेऊन दिली आणि ते माझ्यासारख्या गरीब अशा मुलीसाठी करतायत, तर फक्त कापडाचे पैसे द्या. ही माझी अपेक्षा नसते व्यक्ती म्हणून, संस्कारांची अपेक्षा आहे. कृतज्ञता हा संस्कार नाही आहे का? म्हणजे मला एकाने मदत केली, मी त्यालाच कशाला मदत केली पाहिजे, दुसऱ्याला केली पाहिजे. माझी मेडिकलची फी भरली आहे, मी दुसऱ्या एका मेडिकलच्या विद्यार्थ्याची फी भरेन, पण मला माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे याच्या पलीकडे माझी मुलगी मला डॉक्टर इंजिनियर विचारच करत नाही आपण.
मग कशी वाढणार मुलं चांगल्या संस्कारात, बघा बरं. म्हणून हा ध्रुव अरुंधती न्याय आहे, हा ज्ञान मिळवण्याचा न्याय आहे. संधी मिळाली की माहिती सांगा. आणि माहिती मला माहीत नाही हो, पूर्वी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हे आमचं बायबल, भगवद्गीता, कुराण होतं. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका अल्टिमेट, त्याच्यात माहिती असायची. आता मोबाईलमध्ये इंटरनेटवर गुगल, यूट्यूब किती माहिती आहे. जवळजवळ मी तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत मला निराश केलेलं नाही आहे या गुगल अंकल अँड यूट्यूब आंटीनं. नाही केलं निराश. कारण का की मिळतेच त्याला माहिती. हे का नाही तुम्ही सांगायचं. मुलांना प्रश्न विचारायला सांगा, आपण उत्तर बघूया. की आपण सांगतो की जसा पेंग्विन आहे ना तसा पेलिकन आहे. पेलिकन आपल्या मुलाला खातो असं का, विचारा. मग ते सांगतील की पेलिकनचा नर आहे ना, तो पेलिकनचे जे नर असताना त्यांना खातो. मांजरातही हेच घडतं की त्याला बाकीचे नर होऊ द्यायचे नाही आहेत. या सगळ्या मांजऱ्या आहेत ना त्या माझ्या आहेत. हे वाघाच्या बाबतीत, वाघिणीच्या बाबतीत काय घडतं. उत्तर तिथे दिलेलं असतं. आणि म्हणून आपण बघूया की हा ध्रुव अरुंधती न्याय. आपण तिसरं सूत्र आज पाहून थांबणार आहोत. तिसरं सूत्र आहे, फार सुंदर आहे हो. आपण बघितलं आहे, पण मगाशी जे बघितलं की भावनांचा विकास झाला पाहिजे, भावना फुलून आल्या पाहिजे. तर भावनांचा फुलोरा, भावनांचा भर, भावनांची पालवी हे काय फक्त कवितेतच म्हणायचं का? काय शिक्षकांनी कसं शिकवायचं ही जे BEdची कॉलेजेस आहेत त्यांच्या टेक्स्टबुक्समध्येच असलं पाहिजे का? शिक्षकांनी नाही मदत करायची. अरे एका विद्यार्थी चांगलं लिहितो, हे तू लिहिलंयस का रे, चल एक स्वतंत्र वही घाल, मी तुला विषय देईन आणि ती फक्त तुझी माझी वही असेल, कुणाला दाखवू नकोस. आणि सुंदर निबंध लिहायला लागतो तो. आणि नंतर तो लेखक होतो, म्हणतो त्या शाळेतल्या शिक्षकांनी जे मला 5वीला आलेले होते त्यांनी मला एक वही घालायला सांगितली आणि निबंधाचे विषय क्लासला असतील ते तू लिहिच, पण मी तुला शिवाय निराळे निबंधाचे विषय देतो. त्यांनी माझी तयारी केली, आत्मविश्वास वाढवला. एक मुलगा चांगला बोलतो ना, इंटरव्हलमध्ये मला क्लासरूममध्ये भेट रे, डबा लवकर खा आणि ये माझ्याकडे, किंवा आपण एकत्र खाऊया डबा. हे वातावरण गेलंच आहे शाळेतलं. ह्याच्यासाठी हा विषय आहे की आत्मपरीक्षण पालकांनी केलं पाहिजे आणि शिक्षकांनी केलं पाहिजे. बिचारी मुलं आत्मपरीक्षण काय करणार आहेत, पण त्यांचा आत्मा आपण क्षणाक्षणाला मारतो. आत्मा मारण्याचा पराक्रम आपण करतो, पण आत्मा अमर आहे हे शिकवतो. विचार करूया आपण. म्हणून तिसरा जो शाखाचंद्र न्याय आहे ना, हा भावनांचा आहे. एक आपण बघितलं विकास, दुसरं बघितलं ज्ञान, ध्रुव अरुंधती, आणि आता बघतोय तो भावना. हे कोशच आहेत निरनिराळे विकासांचे. शाखा चंद्र, शाखा म्हणजे फांदी आणि चंद्र म्हणजे आकाशात दिसणारा चंद्र. लोक विचारतात सहस्र चंद्र दर्शन म्हणजे 1000 पौर्णिमा ज्यांनी पाहिल्या. पौर्णिमा पाहायला डोळे लागत नाही, तो ती द्वितीयेची चंद्रकोर आहे ना ती पाहायला. शुद्ध द्वितीया, वैद्य द्वितीया नाही. वैद्य द्वितीया म्हणजे चंद्र असा आहे तो एवढा असेल चंद्र. शुद्ध द्वितीयेचा चंद्र अमावस्येनंतरचा दुसरा दिवस लिहिलेलं असतं कॅलेंडरमध्ये. चंद्रदर्शन, चंद्रदर्शन, चंद्रदर्शन. मुलांना दाखवायला पाहिजे ना. आणि आजोबा मला दाखवा, जो शंकरांनी धारण केलेला चंद्र आहे आजोबा मला दाखवा. दिसत नाही आहे कारण तो दूर आहे, बारीक आहे. मग आजोबा घेऊन जातात आणि म्हणतात बघा मी तुला काय सांगतोय, तुला नारळाचं झाड दिसतं, हां मग ती खालची सगळ्यात फांदी दिसते हो, वरची हां तिसरी दिसते का, हो दिसते. आता त्या तिसऱ्या फांदीच्या पलीकडे बघ आकाशात आजोबा दिसला, नाचायला लागते ते, मला चंद्र दिसला, चंद्र दिसला. तो लहान चंद्र असतो, पण नंतर फांदी विसरली पाहिजे, हे लक्षात ठेवा. फांदी विसरली पाहिजे. मी स्तोत्र पाठ करतो, अरे स्तोत्राची चाल ही सुद्धा फांदी आहे. त्यातून निर्माण होणारा भाव, त्यातून निर्माण होणारा रस, त्या स्तोत्रांचा अर्थ, त्या अर्थावर केलेलं चिंतन. आणि मी 10व्या वाढदिवसाला हे स्तोत्र शिकलो, रामरक्षा. आणि आज 50व्या वाढदिवसाला प्रत्येक 10-10 वर्षांनी बघतो रामरक्षा मला निराळीच सांगायला गेली. रामाने देहाचं रक्षण करा असं नाही सांगितलेलं, रामाने आतलं रक्षण करा. आपण बघितलं राम शिरो मे म्हणून हा बोट दाखवतो, त्या डोक्याचं रक्षण करायचं का हो, हेल्मेट आहे की हो त्याच्यासाठी. म्हणून नाही गळतात केस, निरनिराळ्या प्रकारची तेलं आहेत, नाही केसात कोंडा होतो, शॅम्पू आहे, हे डोक्याचं रक्षण आहे का. मला 10व्या वर्षी शिरोमे राग चित्र होतं त्या पुस्तकात, शिरोमे राग म्हणजे डोक्याचं रक्षण कर, डोक्याचं. 50व्या वर्षी सुद्धा डोक्याचंच रक्षण कर. त्या कवटीच्या आत, त्या कट्टीच्या आत जायचंच नाही. अरे मी तुझ्या कट्टीच्या आत जातो म्हणतो बोनेर आहेस तू असा कच्चा नारळ आहेस, त्याचा होणार नाही गळून पडलेला. माझ्या कट्टीच्या आत
जायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आपण आज शेवटी पाहणार आहोत. म्हणून बघा शाखा चंद्र न्याय. आता सहस्र चंद्र दर्शन, 1000 चंद्र साधारणपणे म्हणजे 1000 महिने ना चांद्रमास, आणि पौर्णिमेचा म्हणा, पण पौर्णिमेचं नसते, द्वितीयेचा चंद्र असतो, शुद्ध द्वितीयेच्या. असे 1000 महिने 80 वर्षात पूर्ण होतात असं म्हणतात. म्हणजे 28 दिवसाचा महिना असतो आपला. आणि अशा 3 महिन्यात 3.25 वर्षांनी एक अधिक महिना येतो. 12 गुणिले 80 960 झाले. आणि 80 वर्षात जवळजवळ उरलेले जे 40 एक आहेत ना ते होतात. आणि असे 1000 चंद्र, 1000 चांद्रमास महिने आजोबा जगलेले आहेत. आपण त्यांचं साजरं करूया. मग त्याला तुला करायची असते. तुला म्हणजे वजन, आणि ते वजन वाटायचं असते इतरांना. निरनिराळ्या गोष्टी वाटता येतात. आणि आपण आपल्या पद्धतीने, आपण सध्या सेल्फीवर, फोटोवर, अल्बमवर जेवढा खर्च करतो, आजोबा नातवातलं एक कॉन्व्हर्सेशन सांगितलं होतं. 60 केली नाही रे माझी मुलांनी, 60 केली विसरले, आपण 70 करूया तुमची, म्हणजे एकदम 10 वर्षांनी 61 का नाही केली, बरोबर. आणि त्यावेळेला माझी जर तुला केली असते ना, तर नातवा, बाया, बंड्या, मी असा होतो रे. आता एवढं चिपाड झालं आहे. 80व्या वर्षी तुला सोपी आहे किंवा इथे एक साखरेचं पोतं आणून ठेवलं 20 किलो 2 टाका झालं. स्वस्तात पडतो सहस्त्रचंद्रदर्शन. सहस्त्रचंद्रदर्शनाला आपण खर्च करतो इतर गोष्टींवर. त्या आजोबांशी बोलायला वेळ नसतो नातवांना पंतवांना. त्यांना फक्त सेल्फी, फोटो हे सगळे हे इव्हेंट्स केलेले आहेत. आणि RJ DJ वगैरे खड्ड्यात नेलेलं आहे. ते खड्ड्यात. परवा तुम्हाला सांगितलं, एका मंदिरात कार्यक्रम होता. मंदिराचे ते व्यवस्थापक, विश्वस्त वगैरे होते. त्यांना हात जोडून सांगितलं की हे बंद करा. नाही तुम्हाला उत्पन्न मिळतात, पण त्यांना वाजवायचं नाही, डॉल्बी साऊंड. इथे RJ DJ आणायचं नाही. अरे आज कार्यालय मिळत नाहीत, आणि यू हॅव टू सेट. अशी अनेक कार्यालय पुण्याला वगैरेला आहेत की इथे फटाके वाजवायचे नाहीत. तुमचं उरलेलं अन्न आहे ना, ते घेऊन जाण्यासाठी डबे आणा. तुम्ही मग झोपडपट्टीत वाटा. अशी त्यांनी दिलेले आहेत नियम. अरे माझ्याकडे तुम्ही येता गिऱ्हाईक म्हणून, मी सांगितलेली नियमावली, त्यांना ते पटलं. म्हणलं केवढा आवाज, हा तुमचा परिसर मोठा आहे, पण बाजूनी शाळा आहे ना, शाळेचे वर्ग काय ऐकणार आहेत ते. त्यांना शिक्षकांनी शिकवलेलं ऐकू जाणार नाही, एवढा तो डॉल्बी साऊंड. ते चुकीचं आहे. हे मी का सांगतोय तुम्हाला, हा शाखा आहे, ती चंद्र नाही आहे. प्रत्येक गोष्टीतला आपण गांभीर्य घालवलेलं आहे, पावित्र्य घालवलेलं आहे, माधुर्य घालवलेलं आहे. आणि केला इव्हेंट, आणि इतका खर्च तितका खर्च. काय दिसत होते दोघंजण. काय तिने कानातलं घातलं होतं, कान पडू नये म्हणून इथपर्यंत घालायचं, केस सुटू नयेत म्हणून इथे घालाय. हे कल्पना करा. अशा पद्धतीने मी सांगतोय, कारण ते नाही मागे सांगितलं होतं, मला परत सांगाय की मढ म्हणतात त्याला. मढवणे, दागिन्यांनी मढलेली होती. अरे म्हणजे मढच की शेवटी. देह हे जिवंत मढ आहे, नंतर जाळतो आपण. फार सुंदर क्रियापद आहे ते. चातुर्य शृंगारे अंतर्यारे, अंतरंग शृंगारलं पाहिजे, त्याच्यासाठी शाखा चंद्र न्याय आहे. श्लोकच्या श्लोक पाठ आहेत, गीता पाठ आहे, गीता उलटी पाठ आहे. म्हणजे शेवटचा श्लोक 18व्या अध्यायातला, आणि पहिला श्लोक मी उलटं म्हणू शकतो. काही माणसं म्हणतात उलटं मी 1 किलोमीटर चालू शकतो. ते जसं आहे ना, ही बौद्धिक कसरत आहे. नमस्कार करा त्यांना. ही फीट आहे का, आहे का, अचिव्हमेंट आहे. शब्द आहेत ना फक्त, अर्थ. मी गीतेचा हा जो श्लोक आहे ना, त्याच्यावर 21 दिवस मला प्रवचना द्या, मी 21 अर्थ तुम्हाला सांगेन. कारण हा 21 वेळा श्लोक म्हणून स्वामी समर्थांनी महासमाधी घेतलेली आहे. अनन्यास चिंतयन्तो माम. 21 अर्थ, 21 इंटरप्रिटेशन्स. हा विकास आहे. आणि ह्याच्यात मी धरलं आहे काय, मी चंद्राला धरलेलं आहे. चंद्र म्हणजे रस, हा शेवटचा विषय आहे. आणि थांबूया. रस म्हणल्यानंतर अन्नातले रस आपल्याला आठवतात निरनिराळे, वाङ्मयातले रस आठवतात. पण चंद्राचं रसाशी नातं म्हणजे ओहटी आणि भरती सगळ्यात जास्त असते, उफाळून येते. चंद्र आपल्या जीवनात रक्त काय, आतले सराव, इंटरनल सिक्रिशन्स म्हणतो, उफाळून येतात. म्हणून वेड लागतं, ते भयंकर वेडे लागतात. कवीना निरनिराळी काव्याची स्फूर्ती होते. विचार करण्यासारखी गोष्ट. चंद्राचं रसांशी नातं आहे, रसाचं फळांशी नातं आहे. म्हणून चंद्र आणि फळं, चंद्र आणि औषधी म्हणजे वनस्पती यांच्यातलं नातं आहे. इथून सुरुवात करूया. पण आजची जी 3 सूत्र होती, वटबीज न्याय, ध्रुव अरुंधती न्याय, आणि आत्ता बघितलेला शाखा चंद्र न्याय, एक 3 प्रोसेसेस आपण बघूया, किंवा 4.
एक म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन मुलांना शिकवलं पाहिजे. एक पुढच्या आठवड्यात आपला हळदी कुंकू आहे, हे बसूया आपण आणि यावेळेला काय निराळ करायचं. पहिल्यांदा आम्ही हळदी कुंकाची सगळी प्रोसेस बघायची की आपण 5 वाजता लोकांना बोलवलेलं आहे, 4:30 वाजता आपण सगळेजण तयार झालेले आहोत, 4:45 वाजता केलेल्या तयारीचा आपण फोटो घेतलेला आहे, तो आपण आपला स्टेटस म्हणून घालणार आहोत. सगळं बघा ना तुम्ही. आणि शेवटची बाई गेलेली आहे, पडलेले सगळे ते वाटाणे वगैरे काय असतात ते आपण स्वच्छ केलेले आहेत, त्यातला हलवा वगैरे असतो, आपण ज्याला तिळगुळ म्हणतो इकडे कोकणीत, तर ते सगळं स्वतंत्र केलेलं आहे, स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि शांतपणे आपण हळदी कुंकवाच्या त्या स्मृती आठवत आत्ता व्हिज्युअलाइज करतो आहे. इट इज प्रिव्ह्यू. आणि झाल्यानंतर त्याच दिवशी एक 15 मिनटं बसून चला डोळे मिटूया, पुढच्या वेळेचं हळदी कुंकू आणखीन चांगलं कसं करायचं. एखाद्या लहान मुलाकडून सूचना येते, पण आपण ही प्रोसेसच करत नाही, स्वतःला करायचं नाही. एक इंट्रोस्पेक्शन आहे. माझा पिरियड झाला, पुढचा पिरियड मला फ्री आहे, किंवा घरी आल्यानंतर आज मी 4 पिरियड शिकवले. रिअप्रेझल म्हणतात त्याला, मागे वळून बघितलं पाहिजे. पुनरावलोकन म्हणतात, रिकॅपिच्युलेशन म्हणतात. हे री आणि प्री या दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत. प्री हे व्हिज्युअलायझेशन आधी आहे आणि रिव्ह्यू किंवा रिकॅपिच्युलेशन, रिव्हिजन ही नंतर आहे. आधी प्रिव्हिजन आहे, नंतर रिव्हिजन आहे. हे दोन्ही केलं की व्हिजन चांगली झालीच पाहिजे. ती व्हिजन कुठल्याही गोष्टीची, आपल्या जीवनाची, उरलेल्या दिवसांची. माझा आता 80 वर्ष उरलेल्या दिवसात शाखाचंद्र असेल, उरलेल्या दिवसात ध्रुव अरुंधती असेल आणि उरलेल्या दिवसात वटबीज असेल. हे काय फक्त नातवांसाठी आहे काय, विद्यार्थ्यांसाठी आहे काय? अरे शिक्षकांसाठी आहे, मुख्याध्यापकांसाठी आहे, मॅनेजमेंटसाठी आहे. हा जीवनासाठी आहे. जीवन, त्याची शिक्षण आणि त्याची सूत्र 3 बघितलेले आहेत. उरलेल्या 2 दिवसात 3 दिवस अजून उरलेत, आपण आणखीन बघणार आहोत. डोळे मिटूया शांतपणे आणि विचार फक्त करूया. आत पाहीन, ज्याला इंट्रोस्पेक्शन म्हणतात, अंतःनिरीक्षण आणि अंतःपरीक्षण. मी रागवलो का मुलांवर? गरज नसताना वरच्या आवाजात बाबांशी किंवा आजोबांशी मी का बोललो? त्या दारात आलेल्या भिकाऱ्याला मी तुसडेपणाने का वागवलं, तुच्छतेने का हकलून दिलं? विचार करूया ना. इंट्रोस्पेक्शन. अरे मी माणूस म्हणून सुधारेन, माझं जीवन आनंदाने भरून जाईल. ही ती सूत्र आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, ज्याला आपण गाईडलाईन्स म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघितलं रिकॅपिच्युलेशन किंवा रिव्ह्यू. प्रिव्ह्यू, रिव्ह्यू आणि मधला येतो व्ह्यू, ज्याला आपण म्हणलं इंट्रोस्पेक्शन. आत वळूया. आधी कार्यक्रमाचं चित्र पाहूया. कार्यक्रम झाल्यानंतर त्या कार्यक्रमाच्यावर विचार करूया, चिंतन करूया आणि कार्यक्रम शांतपणे आपल्या सद्गुरूंना अर्पण करून पार पाडूया. हा कार्यक्रम म्हणजे मोठं लग्न, निवडणुका, काय मोठं राष्ट्रव्यापी कार्यक्रम असेल, किंवा माझ्या जीवनातला एक नवीन दिवस. आता 33 दिवस उरलेले आहेत 1 जानेवारीसाठी. काही विशेष नाही त्या तारखेत, बट मी ते विशेष बनवणार आहे. त्याच्यासाठी हा विषय आहे शांत. माझ्यानंतर म्हणायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम, 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. शक्ति मंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.
ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। अगदी सावकाश डोळे उघडून दर्शन घ्यायचे समोरच्या सद्गुरुनाथांचं, जीवन यज्ञ स्वरूप असलेल्या सरस्वती प्रतीकाचं, गणेशाचं, सरस्वतीचं आणि विठ्ठल रखुमाईचं जीवन शिक्षण सूत्र। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।